नमस्कार. सविस्तर वृत्त पाहण्याआधी नजर टाकूयात महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही, अतुल सावेंचं आश्वासन. शेकापने तत्काळ घेतली नवीन पदाधिकाऱ्यांची बैठक. कराडमध्ये हिंदू मुस्लिम बांधवांकडून गणपतीची आरती. आणि गणेशोत्सवात गोडासोबत तिखट मोदकांची आमटी. नमस्कार, मी इंदिरा. ठळक बातम्यानंतर आता पाहूयात सविस्तर वृत्त. आक्रमक झालेल्या ओबीसी समाजाचे नागपूरमध्ये साखळी उपोषण सुरू असून आज मंत्री अतुल सावे यांनी उपोषणस्थळी दाखल होत आंदोलकांची भेट घेतली आहे. ओबीसींच्या आरक्षणाला कुठेही अडचण येणार नाही असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्षाने स्वतःचे अस्तित्व पुन्हा दाखवून देण्यासाठी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. पुढील येणाऱ्या जिल्हा परिषद, नगरपालिका, ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी कशी असावी यावर पदाधिकाऱ्यांना वरिष्ठांकडून मार्गदर्शन करण्यात आलंय. यावेळी शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील, माजी आमदार बाळाराम पाटील आणि अन्य राज्यातील प्रमुख नेते मंडळी उपस्थित होते. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची आणि विविध आघाड्यांची आणि त्यांच्या सगळ्या सदस्यांची बैठक होती. जवळजवळ 1001 पदाधिकारी या ठिकाणी आज सकाळपासून आले आणि बूथ वाईज सगळं काम करण्याची निर्णय आज पक्षाच्या या चर्चासत्रामध्ये घेण्यात आलेला आहे. आणि 15 दिवसामध्ये परत दुसरी मीटिंग जिल्ह्यातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची होणार आहे आणि व्यापक आणि मतदारांपर्यंत पोहोचण्याची यंत्रणा बूथ वाईज करण्याचा निर्णय रायगड जिल्ह्यातल्या शेकाप पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे. गेल्या महिन्यामध्ये झालेल्या चिटणीस मंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय झाला होता. आज गणपतीचे दिवस असतानाही मोठ्या संख्येमध्ये कार्यकर्ते या ठिकाणी आले. एक वेगळी उत्साह घेऊन आज ते अलिबाग सोडत आहेत. मला वाटतं की एक सांप्रतच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एक वेगळं काम आणि हे काम प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये आज घेतलेला आहे. सातारच्या कराड तालुक्यातील तांबवे येथे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या उपस्थितीत हिंदू मुस्लिम समाज बांधवांकडून एकत्रित येत गणपतीची आरती करण्यात आली आहे. संगम गणेश मंडळाकडून गेली 25 वर्ष हा उपक्रम सातत्याने राबविला जातोय. गणेशोत्सवात प्रत्येकाच्या घरात अनेक गोडाचे पदार्थ बनतात. या गोडासोबत आता तिखट पदार्थ म्हणून मोदकांची आमटी बनवण्याचा ट्रेंड वाढलाय. विशेष म्हणजे ही आमटी अत्यंत सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात बनवूनही अत्यंत रुचकर लागते. गृहिणींसोबत लहान मुले हा पदार्थ आवडीने खात असल्याचं दिसून येत आहे. पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील नीरा ग्रामपंचायतीची ग्रामसभा आज गुरुवारी पार पडली आहे. यामध्ये गावामध्ये आणि समाजामध्ये असलेल्या विधवा, परित्यक्ता अशा प्रकारच्या एकल महिलांचा सन्मान करण्याचा ठराव करण्यात आलाय. त्याचबरोबर समाजामध्ये त्यांचा सन्मान राखण्याची शपथ ग्रामस्थांच्या वतीनं घेण्यात आली आहे. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. पॉडकास्ट वाले पॉपकॉर्नच्या गणपती विशेष भागात पुण्यातील मानाची 2 मोठी मंडळं येऊन ठाकणार समोरासमोर. तर अनुभवा हा थरा. तसं नाही येऊ काय की सगळे गणेशाची आराधना करतात, सगळे खूप छान एन्जॉय करतात, खेळमेचं वातावरण जसं आम्ही करतो. वडील एका मंडळात असतात, मुलगा एकाचाच असतो, चुलते एका मंडळात असतात. अजून म्हणजे असं होतं की एखाद्या मंडळात चहा आला ना, त्याला अरे त्यांच्याकडे चहा आलाय का बघ, नाही तर बोलव याला. कॉम्पिटिशन नसून कोऑपरेशन आहे. तुळशीबाग म्हटलं ना की महिला आणि तुळशीबाग आतून नाते. महिलांचं माहेरघर तुळशीबागेला समजलं जातं. आणि वर्गणीबद्दल काय थोडंसं काहीतरी वेगळं वातावरण केलं जातं की वर्गणी हे काय आहे, तर वर्गणी हे लोकांना कनेक्ट आणि फीडबॅक घेण्याचं माध्यम आहे. काय माहिती का, जगामध्ये तुम्ही सगळं काही करू शकता, पण समोरच्या खिशातनं 1 रुपया काढणं हे किती अवघड असतं. आणि ती कला आम्ही त्यावेळेस शिकलो. त्यामुळे असं म्हटलं जातं की गणेशोत्सव हे एक मॅनेजमेंट स्कूल आहे. गणेशोत्सवाचा कायम प्रश्न होतो की अरे गणेशोत्सवातनं राजकीय कार्यकर्ते असे घडले जातात की जो 10 वर्ष रस्त्यावर उतरून काम करतो, जो प्रशासनाबरोबर विषय मांडू शकतो, जो जनतेचे विषय सॉल्व्ह करू शकतो, असाच तर लोकप्रतिनिधी आपल्याला पाहिजे ना. या पाण्यात आम्ही विसर्जित करू का हो की जिथं आज आपण आपल्या नदीचं पाणी पिऊन दाखवतो का. मला चॅलेंज आहे की आता आपल्यापैकी कोणी पाणी, मग या पाण्यात आपल्या गणपतीला विसर्जित करायचं का. तर धमाल, मस्ती, किस्सांनी भरपूर आणि मित्रमंडळासोबत पाहावा असा गणपती विशेष पॉडकास्ट नक्की पहा. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी.
जालन्याच्या घाणेवाडी तलाव परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आलेत. गणेश मूर्ती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर घाणेवाडी तलावाच्या 200 मीटर परिसरात हे आदेश जारी करण्यात आलेत. जालना शहरातील मोतीबाग येथे विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र मोतीबाग येथे गर्दी असल्यास काही मंडळांकडून घाणेवाडी तलावाकडे जाण्याची शक्यता असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. हा आदेश 7 सप्टेंबर 2025 रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत लागू राहणार आहे. नागरिकांनी घाणेवाडी तलावात गणेश मूर्ती विसर्जन करू नये, अन्यथा कारवाई केली जाईल असा इशारा प्रशासनाने दिला आहे. गोंदिया शहराला लागून असलेल्या फुलचूर येथील भोयर कुटुंबियांनी ऑपरेशन सिंदूरचा अनोखा देखावा साकारलाय. या देखाव्यातून मृत पावलेल्या लोकांना त्यांनी अनोखी श्रद्धांजली वाहिली आहे. भारतीय शौर्याची गाथा जनमानसांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने त्यांनी हा देखावा साकारलाय. पाहूयात. ज्याचा आता पलगाम अटॅक झाला आणि ज्याच्यावर रिप्लाय केलं की सिंदूर ऑपरेशन सिंदूर, त्याच्यासाठी आम्ही याच्यासाठी ठरवलं की ज्यांना माहीत नाही आहे त्यांना आपण काही माहिती पोहोचू. तालुक्यातील लिंबा गणेश येथे सुरू असलेल्या भालचंद्र गणपती सार्वजनिक गणेशोत्सव यात्रेला दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. यात्रेच्या पारंपरिक वैभवाचा एक महत्त्वाचा भाग असलेली कुस्तीची दंगल भालचंद्र गणपती मंदिराच्या आवारात मोठ्या जल्लोषात पार पडली. या कुस्ती स्पर्धेसाठी जिल्ह्यासह परराज्यातील नामांकित आणि तरुण पहलवानांनी हजेरी लावून आपली ताकद आजमावली आहे. पारंपरिक पद्धतीनुसार मातीच्या आखाड्यात झालेल्या या कुस्त्यांना प्रेक्षकांनी प्रचंड उत्साहाने दाद दिली आहे. 2026-27 मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी जिल्हा प्रशासन, नाशिक महानगरपालिका, पोलीस प्रशासन आणि कुंभमेळा प्राधिकरणाचे अधिकारी कुंभमेळ्यासाठी विविध जागांची पाहणी करतायत. त्याच धर्तीवर मागील आठवड्यात 30 ऑगस्ट रोजी त्र्यंबकेश्वर येथे तर काल नाशिक शहर आणि परिसरातील महत्त्वाच्या आखाड्यांची पाहणी करण्यात आली आहे. सुव्यवस्थित आणि भव्यदिव्य कुंभमेळ्याचे नियोजन करणे हे कुंभमेळा प्राधिकरण आणि प्रशासनाचं उद्दिष्ट असल्याचं जिल्हाधिकारी जलद शर्मा म्हणाले. सर्वांना माहीत आहे की 2027 मध्ये जे सिंहस्थ कुंभ होणार आहे त्याला जे मुख्य स्नानचे जे दिवस आहे त्याला 2 वर्ष राहिलेले आहे आणि आता महाराष्ट्र शासनाने आणि जिल्हा प्रशासनाने जे सर्व जे अंग आहे त्यांनी असा निर्णय घेतलेला आहे की आता आपल्याला फील्डवर जाऊन जे नेमकं जे मोठे मोठे इन्फ्रास्ट्रक्चरचे जे काम होते, रस्त्याचे असो, पूल किंवा जे त्याच्या व्यतिरिक्त पण जे STP असो, अशा प्रकारचे जे मोठे मोठे काम आहे ते आता त्याच्या मार्गे लावलेले आहेत. त्यामुळे आता जे पुढची अपेक्षा होती सर्व लोकांची आणि साधू संतांची सुद्धा जी अपेक्षा होती की आता फील्डवर जाऊन सर्वांशी संवाद करून, जे सर्व आखाडे आहेत त्यांच्याशी संवाद करून, त्याच्या व्यतिरिक्त जे लोक आहेत त्यांच्याशी संवाद करून त्यांची काय अपेक्षा आहे. कुंभमेळा खरा साधू संतांच्या आणि लोकांच्या असते, तर त्यांची काय अपेक्षा आहे ते जाणून घेण्यासाठी आता आम्ही फील्डवर जाणं सुरू केलेलं आहे. सर्वांना माहीत आहे की 29 तारीखला त्र्यंबकेश्वरमध्ये सुद्धा अशा प्रकारचा दौरा घेण्यात आला होता आणि आता आम्ही नाशिक शहरामध्ये जे कुंभमेळ्याशी संबंधित मुख्य स्थान आहे तिकडे आज पाहणीचा दौरा करतोय. त्याच्या व्यतिरिक्त हे पुढच्या कालामध्ये आम्ही याच्या व्यतिरिक्त जे वेगळी साधू संत किंवा संस्था आहे तिकडे पण व्हिजिट करून त्यांची पण काही गरजा, अपेक्षा किंवा त्यांची आकांक्षा जे काही आहे ते सर्व आम्ही आता विचारात घेऊ. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह. डिलक्स रूम्स, कम्फर्टेबल स्टे, टेस्टी ब्रेकफास्ट, हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त 1500 पर पर्सन. कपल्ससाठी खास डेक रूम्स, परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त 3300 मध्ये. ॲडव्हेंचर्स प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त 1700 पर पर्सन. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भर बैठकीत शासकीय अधिकाऱ्यांची लाच काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या अधिकाऱ्यांनी तुळजापूर आणि परांडा या तालुक्यातील काम मंजुरीसाठी पुढे पाठवली आहेत. ती कामं मंजूर करताना त्यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांना विचारात घेतलं नसल्याचा आरोप खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केला असून हे तुमच्या बापाचं राज्य आहे का? तुम्ही अशी कामं करताना तुम्हाला लाज वाटत नाही का? तुम्ही सत्ताधाऱ्याची कामं करणार आणि विरोधकाची कामं करणार नाहीत का? असे खडे बोल अधिकाऱ्यांना सुनावलेत. का विचारलं नाही? किती खासदार आहे का नाही? तर तुम्ही मालक आहोत नाही दादा. का विचारलं नाही?
कुणाची नोकरी करायला लागलो? नाही, ज्यावेळी मी आलेलो त्यावेळी ही जी यादी होती ती ऑलरेडी तयार होती ना, त्यामुळं. अरे मग लाज वाटली का मला आणून दाखवायला? मला आणून दाखवायला लाज वाटली का? नाही. मग तुमच्या काय बापाचं राज्य आहे का? तुम्हाला वाटत तसं तुम्ही करणार? तुम्ही कोण आहेत? कुणाचे नोकर आहेत तुम्ही? तुम्ही खासगी माणसाचे आहेत का जनतेचे आहेत? जनतेचे. मग लाज वाटत नाही तुम्हाला अशा गोष्टी करायला? उजनी धरणातून भीमा नदी पात्रात मध्यरात्री 2 वाजल्यापासून 20,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. पूर परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी हा विसर्ग सुरू करण्यात आलाय. उजनी धरणाच्या 16 दरवाजांमधून हा पाण्याचा विसर्ग केला जातोय. या पार्श्वभूमीवर उजनी धरण व्यवस्थापनानं भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय. हजरत मोहम्मद पैगंबर जयंती आणि ईद ए मिलाद निमित्त आयोजित मिरवणुका सौहार्दपूर्ण आणि शांततामय वातावरणात पार पडण्यासाठी नाशिकच्या मनमाड पोलिसांकडून शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला मनमाड शहरातील मुस्लिम समाजातील सर्व प्रमुख व्यक्ती, माजी नगरसेवक, समाजसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत मिरवणुकीदरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. मुस्लिम बांधवांना माझ्याकडून ईदच्या खूप खूप शुभेच्छा. परंतु 6 तारखेला सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन असल्याकारणाने सर्वानुमते 8 तारखेला ईद ए मिलाद जी मिरवणूक आहे, जुलूस आहे, तो काढायचं ठरवलेलं आहे. त्याच्या संदर्भात आज ही दुसरी मीटिंग झालेली आहे. या मीटिंगमध्ये जे रस्त्याची परिस्थिती बघता, हायवेची आणि वाहनांची फ्रिक्वेन्सी बघता सर्वांनी एकमताने हा निर्णय घेतलेला आहे की 10:30 वाजेपर्यंत सर्व जे आहेत रथ ते पाकीच्या कॉर्नरपर्यंत येतील आणि त्यानंतर एकामागे एक असं एकत्रितपणे भव्य स्वरूपामध्ये हा जुलूस त्यानंतर रवाना होईल, निघेल आणि शहरातून मुख्य रस्त्यावरून तो त्यानंतर जामा मशीद येथे त्याची सांगता होईल. अशा प्रकारे सर्वांनी एकमताने घेतलेला निर्णय आहे. त्यांनी घेतलेल्या निर्णयाचं मी स्वागत करतो आणि आम्ही पोलीस दल हे आपल्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर आहे. आपल्या निर्णयाचं स्वागत करतो आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा. आणि या बातमीचा वेळ झाली आहे. बातमीपत्रात इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.